समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सांगली जिल्ह्यासाठी अभिमानाचा ठरणारा ऐतिहासिक क्षण येत्या रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी साकार होणार आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या आगमन सोहळ्याचे आयोजन दुपारी 4 वाजता करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा असा हा बाबासाहेबांचा पुतळा दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विशेष निधीतून उभारण्यात आला आहे. बिरेंद्र भगवान थोरात यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या प्रकल्पासाठी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेविका स्नेहल सचिन सावंत, सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे नेते सचिन रमाकांत सावंत आणि जगन्नाथ ढोकळे यांनी विशेष सहकार्य केले आहे. या भव्य सोहळ्यानिमित्त मिरज येथील मिशन हॉस्पिटलपासून ते भीमांगण परिसर सांगलीपर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार आहे. सांगली शहरासह जिल्ह्यातील सर्व खेड्यापाड्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाबाबत बोलताना सचिन सावंत यांनी सांगितले की ही केवळ मिरवणूक नसून विचारांची, स्वाभिमानाची आणि कृतज्ञतेची भव्य अभिव्यक्ती आहे. बाबासाहेबांच्या ऐतिहासिक पुतळ्याच्या आगमन सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व भीम अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. नुकतेच अंकलखोप येथे आयोजित कार्यकर्ता संबोधन बैठकीत या कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. यावेळी बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळी सचिन सावंत यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्रिसरण व पंचशील ग्रहण करून बैठकीला प्रारंभ झाला. या बैठकीस प्रदीप बनसोडे, पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष विशाल तिरमारे, पलूस तालुका आरपीआयचे कार्याध्यक्ष अमरजित कांबळे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर गडदे, बिलवडीचे माजी सरपंच राहुल वसंत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ कांबळे, आरपीआय मुस्लिम आघाडीचे नेते रमजान मुजावर, पत्रकार चंद्रमणी रांजणे, अभिजित रांजणे, पंकज गाडे, शशिकांत राजवंत, रितेश कांबळे, प्रशांत सावंत, अमोल धाईजे, गणेश कांबळे, अंकलखोप गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य अमित लांडगे यांच्यासह पलूस तालुक्यातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक विशाल तिरमारे यांनी केले, तर आभार प्रदीप लांडगे यांनी केले. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होणार असल्याचे चित्र दिसत आहे. भीम बांधवांना माझा सन्मान जय भीम. आज पोलीस तालुक्यातील सर्व पदाधिकारी बाबासाहेब यांच्या स्मारकास्थळी सगळी जमा झालेलं आहे. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आगमन 29 मार्च रोजी रविवारी 4 वाजता मिरज येथून सांगली मार्गे स्टँड परिसरात येत आहे. तर मी तर सर्व पोलीस तालुक्यातील भीम सैनिकांना आवाहन करतो की सर्व आपले भीम सैनिक या कार्यक्रमाला जास्तीत जास्त जेवढे जास्तीत जास्त या कार्यक्रमाला यावे एवढंच बोलतो. जय भीम. पलूस तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांची अंकलखोप या ठिकाणी मीटिंग घेण्यात आली. सांगली शहरामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील मोठा पुतळा या ठिकाणी उभा राहणार आहे. त्याचा आगमन सोहळा 29 तारखेला आयोजित केलेला आहे आणि या आगमन सोहळ्यासाठी पलूस तालुक्यातून मोठ्या संख्येनं भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि 29 तारखेला ठीक 4 वाजता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी मीटिंगसाठी सचिन दादा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, बनसोडे सर उपस्थित राहिलेले आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस तालुक्यातील हजारो भीमसैनिक या सांगली येथील कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. जय भीम. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.